हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स ब्लॉग. अक्कलकोटला महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि ते म्हणजे गाणगापूर येथे श्री दत्त निर्गुण पादुका यांचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही गाडी केली होती. तुम्हाला मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं की जेव्हा मी सोलापूरला आलो तेव्हा हा दादा आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला, कारण ही गाडी आम्ही आधी बुक केली होती. बबलू सावंत असं ह्या दादाचं नाव आहे. खूप छान ड्रायव्हिंग करतो आणि त्याने आम्हाला खूप छान सगळीकडे फिरवलं. जर तुम्ही कधी गाणगापूरला किंवा अक्कलकोटला किंवा तुळजापूरला आलात आणि तुम्हाला गाडी बुक करायची असेल तर तुम्ही ह्या बबलू दादाकडे नक्की करू शकता. मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देते. आम्ही त्याच्याच गाडीतून इथे गाणगापूरला आलो, जिथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या लीला ज्या त्यांनी केल्या ते हे स्थान आणि त्यांच्या निर्गुण पादुका इथे आहेत. आणि ते म्हणजे गाणगापूरचं हे श्री दत्त निर्गुण मठ. तर इथे आम्ही आलो. दुपारी अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर अन्नछत्रामधला प्रसाद घेतल्यानंतर आम्ही इथे आलो. त्यामुळे इथे ऊन खूप होतं आणि गर्दी खूप कमी होती, कारण जनरली इथे गर्दी असते. पण आम्ही ज्यावेळी आलो होतो तेव्हा गर्दी आम्हाला कुठेच मिळाली नाही. इथे तुम्ही बघू शकता दुतर्फा सगळीकडे ही छान सुगंधित फुलांची गजरे फुलं घेऊन अशी ह्या बायका आहेत इथे, आणि अशी बाजूला ही सगळी दुकानं आहेत. तर इकडे महाराजांच्या मठात जाण्यापूर्वी म्हणजे दत्त महाराजांच्या मठात जाण्यापूर्वी आम्ही ह्या दुकानातून काही महाराजांसाठी वस्तू घेतल्या, काही प्रसाद घेतला आणि मग आम्ही ह्या मठात आलो. श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्त महाराजांचे दुसरे पूर्णावतार मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापूर येथे 24 वर्ष वास केला. त्यामुळे हे क्षेत्र म्हणजे गाणगापूर हे क्षेत्र अतिशय पवित्र मानले जाते. आणि असं म्हणतात की ह्या क्षेत्री जर तुम्ही येऊन महाराजांच्या पादुकांचं जर दर्शन घेतलं तर तुमच्या मागे जे काही क्लेश किंवा काही आजारपण असतील किंवा काही दुःख दारिद्र्य जे काही असेल ते महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाने, केवळ पादुकांच्या दर्शनाने ते पूर्णतः नष्ट होतात. तसंच मनःशांती मिळते. श्री नृसिंह सरस्वती ज्यावेळी गाणगापूरहून श्रीशैल पर्वत येथे निघाले त्यावेळी त्यांच्या भक्तगणांना खूप दुःख झाले आणि म्हणून भक्तांसाठी त्यांनी आपल्या ह्या पादुका, ह्या निर्गुण पादुका दिल्या, ज्या ह्या मठात आजही आहेत. पण ह्या पादुका निर्गुण असल्या तरी आमचा सगुण वास या पादुकांमध्ये असेल आणि जो कोणी आम्हाला आर्ततेने हाक मारेल किंवा आमच्या पादुकांचं दर्शन घेईल त्याचे सर्व दुःख, कष्ट, क्लेश आम्ही पूर्णतः नष्ट करू, असं महाराजांचं आशीर्वाद त्यांच्या भक्तगणांना होता. त्यामुळे ह्या मंदिरामध्ये महाराजांच्या ह्या पादुकांचं दर्शन घेतल्याने खूप जणांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा असं म्हणतात की भूत पिशाच्य बाधा किंवा काही संबंध बाधा असेल तर ती निघून जाते. या मठात जेव्हा आम्ही आलो त्यावेळी ते व्हायब्रेशन्स इथे जाणवले आणि मला ना एक ऑब्झर्व मी ह्या मठात केलं. इकडे ना खूप गर्दी नव्हती ज्यावेळी आम्ही आलो तेव्हा, पण इथे महाराजांच्या मठाच्या बाहेर खूप माणसं होती जी झोपली होती. तुम्ही इथे बघू शकता, जसं आपण घरी अंथरुणात झोपतो, पूर्णतः लोळून झोपतो, त्याप्रमाणे इथे माणसं झोपली होती. आणि मला हे थोडं विचित्र वाटलं की आपण एवढ्या मोठ्या पवित्र मठात आलो आहोत आणि अशी ही माणसं इथे झोपली. आम्हाला आधी वाटलं की दुपारचे झोपले असतील, पण त्यावेळी तिथे एक दादा होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्यांना काही मानसिक त्रास असेल किंवा काही कुठली बाधा असेल किंवा कुठली भूत पिशाच्य किंवा काही असे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यावेळी असं म्हणतात की जर ह्या मठामध्ये झोपलं तर ते सगळे प्रॉब्लेम्स किंवा ते सगळे मानसिक जे रोग आहे, आजार आहे, ते पूर्णतः निघून जातात, नष्ट होतात. आणि त्यामुळे ही माणसं इथे झोपली होती. तर इतकं महात्म्य ह्या निर्गुण मठाचं आहे, गाणगापुराच्या ह्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांचा आहे. आणि एकदा तरी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात गाणगापूरच्या ह्या श्री दत्त निर्गुण मठाचं दर्शन घ्यावं आणि महाराजांपुढे नतमस्तक व्हावं. या मठामध्ये गुरुचरित्राचं पारायण काही बायका करत होत्या, काही जण महाराजांची आरती किंवा भजन करत होत्या. तिथे एक असा ग्रुपही होता जे श्री दत्त महाराजांचे, नृसिंह सरस्वतींचे छान असं भजन म्हणत होत्या. थोडा वेळ त्या मठामध्ये आम्ही विसावलो. खूप गर्दी नसल्याने अगदी 10व्या मिनिटाला आमचं दर्शन झालं. निर्गुण पादुकांचं दर्शन घेऊन मग थोडा वेळ हे भजन आम्ही ऐकत बसलो.
तर अशा प्रकारे श्री दत्तगुरूंचं दर्शन आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या निर्गुण पादुकांचं दर्शन घेतलं आणि श्री स्वामींना एकच मागणं केलं की तुमचा कृपाशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे. श्री गुरु कृपा होता भक्तासी, सर्व पापे सहज दहन होती, प्रीती जडे श्री गुरूंप्रती. आणि मग आम्ही निघालो पुन्हा अक्कलकोटला यायला, कारण अक्कलकोटमध्ये भक्तनिवास येथे आमचं सामान होतं. महाराजांचं पुन्हा दर्शन घेतलं आणि आम्ही मुंबईला येण्यासाठी सोलापूरला आलो आणि सोलापूरवरून सिद्धेश्वर एक्सप्रेसने आम्ही मुंबईला आलो. तर असं झालं आमचं तुळजापूरचं तुळजाभवानी आईचं दर्शन, पंढरपूरचं विठ्ठल रखुमाईचं दर्शन आणि अक्कलकोटला श्री स्वामी गुरुमाऊलींचं दर्शन आणि गाणगापूरला ह्या निर्गुण पादुकांचं दर्शन. तर हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. सगळे व्लॉग मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेले आहेत. तर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच काही नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओने, एका नवीन व्लॉगने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.